नांदगावला समृद्धी सहकारी बँक लिमिटेडचे उद्घाटन उत्साहात संपन्न। समृद्धी सहकारी बँक लिमिटेड नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या शुभ हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी नांदगाव मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिवसेना नेते, पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे विधानसभा मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले। सौ अंजुमताई कांदे यांनी यावेळी खातेदार आणि बँक यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास दाखवला। यावेळी माजी आमदार अनिल आहेर, सुभाष नहार यांनी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी नांदगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, शेतकरी, महिला या सर्वांनी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळाचे अभिनंदन केले। मनमाडची परवानगी मिळाली आहे, आता फक्त बोलठांची परवानगी बाकी आहे। आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की मनमाडला सुद्धा चौफुलीवर जागा घेतलेली आहे। एवढ्या 8-10 दिवसामध्ये त्याचंही काम चालू करू, जेणेकरून ही बँक, ह्या बँकेचं नाव पूर्ण महाराष्ट्रात कर्ज द्यायला आणि वसुलीला होईल अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो। आणि मला असं वाटतं, खरं तर थोडं भावनात्मक होऊन बोलतो आपल्याशी, हा बँक उघडायचा किंवा बँक चालू करायचा एकच उद्देश आहे की माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य नागरिकाला ज्यावेळेस पैशाची अडचण येईल, मग ते मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल, काही द्यायचं असेल, काही घ्यायचं असेल किंवा शेती घ्यायची असेल, तर त्याच्या डोळ्यापुढे ही समृद्धी नागरी सहकारी बँक येईल। आपण त्या बँकेत चला, आपली अडचण ताबडतोब दूर होईल असे सामान्य कुटुंबातल्या लोकांना वाटलं पाहिजे, म्हणून खरं या बँकेचे मी उद्घाटन केलं। सगळ्यात मोठा वैरी होण्याचा बेस असतो आणि ते वैर आपल्या उभयतांमध्ये असं म्हणूया आपण, कारण इंडिव्हिज्युअल कोणाचं नाव न घेता तुम्ही खातेदार आहात आणि ही बँक आहे, या एका नात्यामध्ये कुठेही दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही पूर्ण कुटुंब घेणार आहोत आणि तुमच्या विश्वासाला खरंच कधीही भविष्यात तडा जाणार नाही याची शाश्वती आणि खात्री आम्ही तुम्हाला देत आहोत। धन्यवाद। सर्व एक विनंती, तुम्ही 2 कोटी रुपये सर्वांचं कर्जमुक्त केलं आणि तेव्हा ही बँक ताब्यात घेतली। सहकारात काम करत असताना अण्णांनी सांगितलं, जेवढं कर्ज घेण्याची जबाबदारी ते देतील, पण ते फेड काढण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे। कारण रिझर्व्ह बँकेचे अत्यंत कडक असं धोरण आता रिझर्व्ह बँकेने अवलंबलेले आहे की किरकोळ रोज सकाळी अण्णा एक मेसेज यायचा असतो, त्यासाठी एक माणूसचा मॅटर करू शकते। तर मी अण्णा तुम्हाला शब्द देतो की नाशिक मर्चंट बँकेच्या वतीने मी पूर्वी सांगितले ते सगळा स्टाफ तुम्हाला लागेल त्या टायमाला मदतीला येईल आणि काही नाशिक मर्चंट बँकेच्या वतीने चांगल्या प्रकारे असं पहिलं तुमच्याकडे पाठवा, डिपॉझिट सुद्धा लागलं पहिलं तुमच्याकडे पाठवा। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।